सरकार आल्यानंतर त्वरित 2100 रुपये महिन्याला प्रत्येक महिलांच्या अकाउंटमध्ये येणार आहेत. विरोधकांनी अशी परिस्थिती निर्माण केली होती का महाविकास आघाडीचे नेते या योजनेच्या विरोधात कोर्टात गेले होते, तरी मुख्यमंत्री महोदयांनी शिंदे साहेबांनी सांगितलं का मी जिथपर्यंत आहे इथे तिथपर्यंत लाडकी बहीण योजना बंद पडू देणार नाही, अशा पद्धतीची घोषणा साहेबांच्या माध्यमातून झाली. माझ्या आदिवासी बांधवांसाठी वनपट्टे असतील, त्या वनपट्टे असतील, त्या वनपट्ट्याच्या माध्यमातून सर्वांना योजना प्रत्येक वनपट्ट्यावर मिळत आहे. तसेच शेतकरी असतील, मच्छीमार असतील, यांना सुद्धा 5 लाखाचा विमा यांच्या माध्यमातून साहेबांच्या माध्यमातून झालेला आहे. तसेच या पालघर जिल्ह्यामध्ये एअरपोर्ट आणि भव्य असं वाढवण बंदर, जिथे प्रत्येक 1 लाखापेक्षा जास्त भूमिपुत्रांना रोजगार उपलब्ध होईल अशा पद्धतीचं काम शिंदे साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे. औद्योगिक वसाहतची क्षेत्र वाढवून स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार देण्याच्या संदर्भात सुद्धा साहेबांची एक भूमिका आहे. आणि या भागामध्ये शैक्षणिक दर्जा उंचावण्याच्या संदर्भात साहेबांनी भूमिका घेतली. प्रत्येक आदिवासी बांधव असतील, ओबीसी बांधव, मच्छीमार बांधव, शेतकरी बांधव यांना सर्वांना एक चांगलं नियोजन करण्याच्या माध्यमातून आपल्याला हे केलेलं आहे. दुसरा, साहेबांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला. साहेबांनी गोमाताला राष्ट्रमाता करण्याचं काम देशातला पहिला मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी गोमातेला राष्ट्रमातेचं हे दिलं. ही फार मोठी आपल्यासाठी आहे. आणि मित्रांनो, बाजूला असलेले धर्मांतर झालेले उमेदवार, बाकी झेडपडवाल्यांचा उमेदवार ना, आपल्या समोर विलासतेने नावाचा धर्मवीर आनंदीगे साहेबांचा शिवसैनिक म्हणून उभा उमेदवार आहे. त्याला बहुमताने आपल्याला निवडून द्यायचं आहे. एवढंच आजच्या निमित्तानं आपल्याला सांगतो आणि माझं मनोगत इथे थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. उपस्थित माननीय नामदार माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब, रवींद्र फाटक साहेब, सुरेश बारसिंगे सर, संतोष जनाठे सर यांना मी प्रतिमा पूजनासाठी आमंत्रित करते. प्रथमतः महाराष्ट्राचे आराध्य दैवत, प्रजेला ज्यांनी मानले मायबाप, शत्रूचा उडाला थरकाप. प्रजेला ज्यांनी मानले मायबाप, शत्रूचा उडाला थरकाप. स्त्रीला दिला मातेचा सन्मान, अशा राजे छत्रपती शिवरायांचा आम्हाला आहे अभिमान. यांच्या प्रतिमा पूजनासाठी मी एकनाथजी शिंदे साहेबांना निवेदन करीन. पुढे ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होते असे माननीय नामदार माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे मार्गदर्शन व उद्बोधन आपण ऐकूयात. मी सरांना निवेदन करीन की त्यांनी आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावे. सर. हमारे चैनल को अभी सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना न भूलें. धन्यवाद.